आशीर्वाद मिळाला रे दाद्या हो, आशीर्वाद मिळाला मला. खूप छान आशीर्वाद मिळाला. आणि ते पण लगे माझ्या सर्वनाशाचाच. किती भारी आशीर्वाद दिला मला, किती भारी श्राप दिला. वाह, वाह, वाह! मी त्या श्रापाला तिरस्कार म्हणून, आशीर्वाद म्हणून स्वीकारतो माझी माय. बघा. आणि कसा दिला तो आशीर्वाद, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे भावांनो. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना, तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा राव. तुम्ही लाईकच करत नाही व्हिडिओला आणि बघत नाही, अर्ध्या मातातूनच व्हिडिओ स्किप करतात. आणि शेअर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत आणि कमेंट पण नाही करत तुम्ही या व्हिडिओमध्ये. तर चला, स्टोरी कशी झाली ते मी सांगतो व्हिडिओमध्ये. तर सुरुवात करूया या व्हिडिओला. एक मावशीबाईचं आगमन झालं होतं. 2-3 दिवसापासून आगमन झालं. खूप काही बोलू लागले. मस्त गोड-गोड बोललं. लगे काय असं वाटलं, की लगे बाबा खरंच एकदम असं मन जिंकल, मन दुसऱ्याचं मन जिंकून घेईल असं मोहिनी अस्त्र चालवलं. काय म्हणतात त्याला ते? मोहिनी अस्त्र ना? म्हणतात ना, विष्णुदेवाने अस्त्र चालवल्यावर राक्षस लोकं मोहित झाले होते. तसंच या आजकालच्या जमान्यामध्ये भावांनो, गोड अस्त्र चालून माणसं पण मोहित व्हायला लागले. अक्षरशः मी पण भटकायला आलो होतो, पण मी समजून घेतलं. आपले बरेचसे मित्रमंडळी सपोर्ट करतात आणि करतातच. कारण की पुढचे समोरचे जे मित्र आहे गाईडन्स ते त्यांना दिसतंय आणि आपल्याला दिसत नाही. आपण लाईव्हवरती फोटो बघू शकत नाही. कोण कोणाचा थोबाडं कसं आहे, कोणाचं थोबाडं निळं आहे का काळं आहे, आपण ओळखू शकत नाही ना. पण समोरचे जे मंडळी आहेत ते आपल्याला गाईडन्स करतात. हे आपल्याला ठाऊकच आहे. तर झालं असलं मंगळवारी पण संध्याकाळी चांगलं बोललं, बुधवारी चांगलं बोललं, संध्याकाळी एकदमच ऐन वेळेस बवंडर तयार झालं. दुपार आपण बोललो, ब्लॉक केलं त्याला 10-10 मिनिटासाठी. त्यानंतर पुन्हा आलं. मला काही न काहीतरी म्हणू लागलं, असं, तसं, तसं. अ, माझ्यावर विश्वास नाही का? मी फसवील का? असं-तसं मला बोलू लागलं आणि मी नाव नाही घेत त्या व्यक्तीचं. असं-तसं बोलू लागलं. त्यानंतर खूप काही बोलू लागलं. माझी अडचण आहे. माझी अडचण कशी असते तुम्हाला माहिती आहे का? मला बोलायला खूप भीती वाटते. तुम्हाला माझ्याशी बोलायचं का? असं-तसं खूप सारं काही बोलून गेलं ते. मी म्हणलं, "बाबा." त्याच्यानंतर म्हणतात मग ते, मी म्हटलं, "बाबा का बोलू शकत नाही?" मग मला मला फारसे लोकं म्हणतात दगा देतात. मग तू का नाही बोलू शकत? मग माझ्या मनात तो प्रश्न घर करू लागला. त्यानंतर मग मग तिला ब्लॉक केल्याशिवाय शकत असं. मग तिचं आणखीनच रूप ओळखू येऊ लागलं मग. मग नंतर काय म्हणते, "तुझं चॅनल बंद व्हावं, तू बरबाद व्हावं." किती भारी आशीर्वाद दिला त्यानंतर. "तुला माझा श्राप आहे, तू सिंगलच राहावा." बाई, कावळ्याच्या गायींना माणसं मरत नसतात. म्हणजे कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. हे आमच्या खेड्यागावामध्ये पण म्हण आहे. प्रत्येक ठिकाणी ही म्हण आहे. म्हणून म्हणतो भावांनो, इतका भारी आशीर्वाद भेटला मला तो आणि त्या आशीर्वादामध्ये ना, तो तिरस्कारच होता आणि त्या तिरस्काराला मी आशीर्वाद समजतो. बाई, खूप खूप शुभेच्छा तुला आणि कोणाला याच्यापुढे असं बोलू नका आणि कोणाच्या मनाला असं छेडू नका. कारण की काय आहे ना, कोण्या माणसाचं मन काय होईल याचं काही सांगता येत नाही. कारण की बऱ्याचशा पोरांपर्यंत धोका होऊ लागला. आणि भावांनो, अ, वय पण विचारतात. वय विचारून काय करायचंय भावांनो तुम्हाला? का लग्न करायचंय का?
आशीर्वाद पण हां, श्राप पण देतात आणि त्याच्यात आशीर्वाद पण देतात तुम्ही. हां, पण तुमच्या आशीर्वादाला मी तुमच्या तिरस्काराला मी आशीर्वाद म्हणून समजून घेतो. म्हणून भावांनो, असा आशीर्वाद भेटला मला. तर तुमची काय प्रतिक्रिया आहे या व्हिडिओमध्ये? कमेंटमध्ये सांगा. अशी जोकिंग लोकं ऐकतात ना, त्यावर मी हा व्हिडिओ बनवण्याचा हाच मुद्दा आहे माझा, की माझ्यासारख्या माणसाला असं छळणं काम नाही, चुकीचं आहे. भाऊ, तुझी नाव आयडीवर नाव एक 13चं म्हणजे 13ला कोडवर्डमध्ये मुलीला 13 म्हणतात. कोण्या ताईंचा अपमान होऊ देणार नाही मी, सॉरी. मुलीला 13 म्हणतात आणि पोराला 16-15 असं ही एक डुप्लिकेट 13 आली आहे आणि मला भारी आशीर्वाद देऊन गेली ती. म्हणून म्हणतो भावांनो, हे असे पानचट लोकं आहे ना, माझ्यासारख्याला पण टार्गेट करायला कमी नाही करणार हे. आणि बाकीचे जे YouTubeवाले जे चॅनल सपोर्टेडवाले मित्रमंडळी आहे, तर त्यांनी भावांनो शेवटपर्यंत सपोर्ट करत राहा. कारण की काय आहे ना, मलाच तुम्ही चुकीचं ठरवसाल एखाद्या वेळेस आणि झालेलंच आहे ते माझ्यासोबत. म्हणून म्हणतो भावांनो, आशीर्वाद घ्या आणि आशीर्वाद चांगलाच द्यावा कोणाला पण. तुम्ही दुसऱ्याला श्राप देतात, पण स्वतःला तो श्राप लागून जातो. तोच तिरस्कार तुम्हाला पुढं तुमच्यासोबतच ते दुसरा तिरस्कार होऊन बसेल. विचार करा. तुम्हाला पण एखादा भाऊ असेल. तुमचा भाऊ माझ्यासारखा असता, तर त्याला एक माझ्यासारख्यानं चिडवलं असतं, तर काय केलं असतं तुम्ही? हां, मला तुम्ही तिरस्कार केला माझ्यासोबत. मला त्या तिरस्काराला मी आशीर्वाद समजतो. त्या आशीर्वादामध्ये तुम्ही काय-काय बोलून गेले, हे मला हे माझं मलाच ठाऊक. चला भावांनो, तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. सुखात राहा. बाई, तुला तुझ्या आई-वडिलांनी तुझं लग्न तुझ्या विरोधात केलं. चांगलं केलं असेल. तुझं किंवा वाईट पण झालं असेल. पण याच्यापुढे कोणी एखाद्या ताईंची आडी फेक काढू नका. हे तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि कोणी महिला मंडळ चुकीचा आशीर्वाद देणार नाही आपल्या भावाला. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे भावांनो. मग भेटूया भावांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय-बाय. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान. नमो बुद्धाय. राम राम.